तर ठाकरे गटामध्ये पुन्हा एकदा कार्याध्यक्षपद निर्माण करून त्या पदावर आदित्य ठाकरेंची नेमणूक करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे। आदित्य ठाकरे हे ठाकरे गटाचे कार्याध्यक्ष होण्याची शक्यता काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी सूचित केली होती। जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या एन्काउंटर विथ ऋषाली कदम या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं होतं ते पाहूयात। आणि मला अभिमान आहे नक्कीच की तो म्हणजे मी अजून त्याचं भाषण ऐकलं नाही, कारण मी आणि राज एकत्र येत होतो तेव्हा मी आज रात्री ते पाहणार आहे, पण अनेक जणांनी त्याचं कौतुक केलं आणि मला अभिमान आहे की तो मुद्देसूद बोलला असं सगळ्यांनी सांगितलं। तेच मला फडणवीसांकडनं, राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडनं अपेक्षित आहे की त्यांनी तसं मुद्देसूद बोलावं। महापालिकेच्या बाबतीत फालतू बकवास करू नये, जी दिल्लीतनं किंवा नागपूरमधनं स्क्रिप्ट येते त्याच्यावरती बोलू नये। बरं, त्या भाषणाचं कौतुक करता करता राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंतराव पाटील यांनी इतकं कौतुक केलं भाषणाचं की आता म्हटले की आता आदित्य ठाकरे हे तयार झालेले आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरेंना विश्रांती घ्यायला हरकत नाही। नेमकं तुम्हाला असं वाटतं का की शब्द चुकले? मी पण त्याच क्षणाची वाट बघतोय, मला पण तोच क्षण मला पाहिजे, विश्रांतीसाठी नाही, एक स्वतःचं आयुष्य जगायला। कारण मी या क्षेत्रात आलो ते साहजिकच आहे, पूर्ण जगासाठी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख, पण माझ्यासाठी माझे वडील, त्यांना मदत करावी म्हणून मी या क्षेत्रात आलो आणि आता मी ती जबाबदारी म्हणून पार पाडतोय। त्याच्यामुळे जे लोक सांगतात ना की या क्षेत्रातला नाही, माझं हे क्षेत्र नाहीच, त्याच्यामुळे लवकर यांनी जबाबदारी घ्यावी हीच माझी इच्छा आहे। आणि एक सांगतो, केवळ आदित्यच्या बाबतीत नाही मी म्हणत, कारण ते खूप माझा अप्पलपोटेपणा होईल, तसं नाही मी म्हणत। प्रामाणिकपणाने आम्ही सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे की आता तरुण पिढीच्या हातात हा कारभार दिला पाहिजे। संपूर्ण जगभर आता जेन झी हा विषय जो येतोय त्यांच्या ताब्यात